नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आता आपण चाललो आहोत कॉफी मार्केटला। कॉफी मार्केटला कशासाठी तर घरी ड्रायफ्रूट संपले होते, सो त्याच्या शॉपिंगसाठी चाललो आहे। बोला आता तिकडे चाललोच आहे, तर एक नवीन व्हिडिओ पण तयार करूया। आता मी ऑफिसमधून जस्ट निघालो आहे, इथून हार्डली अर्धा तासाच्या अंतरावर आहे। तर बघूया कॉफी मार्केटमध्ये आपल्याला काय काय सर्व शॉपिंग करायला भेटेल। तिथे आता ड्रायफ्रूटचे रेट्स वगैरे काय आहेत ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्यासोबत तिथे अजून काय काय शॉपिंग करता येईल ते सर्व या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका। मार्केटला जाण्यासाठी सर्वात इझी वे असेल ते रेल्वेचं। सो आता हे चन्नी रेल्वे स्टेशन आहे, इथून ट्रेन पकडून मी जातो पुढे मरीन लाईन स्टेशनला, आणि तिथून तुम्हाला शेअर टॅक्सी वगैरे अवेलेबल आहेत। तर हा सर्वात इझी वे आहे। जर तुम्ही सेंट्रल लाईनने येणार असाल तर तुमच्यासाठी मस्जिद बंदर जवळचं रेल्वे स्टेशन असेल, आणि जर तुम्ही वेस्टर्न लाईनने येत आहे तर तुम्हाला मरीन लाईनचे रेल्वे स्टेशन खूप जवळचं आहे। तर आता आपण मरीन लाईनला जाऊया। आता आपण मरीन लाईन स्टेशनला पोहोचलो आहे, आणि स्टेशनच्या बाहेरच आपल्याला असं टॅक्सी स्टँड आहे। सो आता शेअर टॅक्सी पकडूया आपण आणि दवा मार्केटला पोहोचूया। आता आपण दवा मार्केट परिसरात पोहोचलो आहोत। ह्या विभागाला दवा मार्केट ह्यासाठी बोलतात की इथे मेडिकल्स रिलेटेड सर्व वस्तू होलसेल रेटमध्ये मिळतात, त्यामुळे इथे या रोडला दवा बाजार असं म्हटलं जातं। आपण ज्या रस्त्याने आलो ते हा रस्ता दवा बाजारचा रस्ता। इथून स्टेशनवरून आपण ह्या रस्त्याने आलो। आता हा समोर आहे मंगलदास मार्केट, मंगलदास मार्केटची गल्ली, आणि ह्या बाजूला जुमा मस्जिद, त्यानंतर मुंबादेवी, झवेरी बाजार, किंवा पुढे भुलेश्वरला जाण्यासाठीचा हा रस्ता। पुढून लेफ्ट मारला की झवेरी बाजार वगैरे आहे। आता आपण मंगलदास रोडला आपण जाऊया। आता आपण टॅक्सीमधून जस्ट इथून उतरलो आहे। हे टॅक्सी स्टँड आहे, 12 रुपये पर पर्सनच्या हिशोबाने आपल्याला इथे आणून सोडतात। आता हा मंगलदास मार्केट, इथून हार्डली 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर कॉफी मार्केट आहे। सो इथे जरा जास्त गर्दी असेल। बघूया आता आपल्याला इथे शॉपिंगला काय काय ऑप्शन्स आहेत, आणि इथे तुम्हाला दिवाळीचे लाईट्स वगैरे खूप इझिली स्वस्त रेटमध्ये भेटतील आपल्याला। अशा प्रकारे इथे सर्व लाईट्स दुकान आहेत, घरामध्ये लाईट्स लावण्यासाठी किंवा दिवाळीचे लाईट्स पण इथे खूप स्वस्त रेट्समध्ये भेटतात आपल्याला, होलसेल रेटमध्ये। अशा प्रकारे डेकोरेशनचे आयटम्स पण आहेत इथे, अनेक स्टोर्स आहेत इथे। इलेक्ट्रिक वस्तूचा हा खूप मोठा मार्केट आहे। इथे तुम्हाला सर्व इलेक्ट्रिक वस्तू होलसेल रेटमध्ये भेटले। जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये माल घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की इथे या, बार्गेनिंग करा, आणि इथून तुम्ही वस्तू घेऊन शकता। त्यासोबत इतरही वस्तू भेटतात, जसं काय छत्र्या वगैरे आता, आणि हे डेकोरेशनचे छोटे छोटे फ्लॉवर पॉट, त्यानंतर या चादरी, किती छान छान असे हा फ्लॉवर पॉट आहेत। मागे लाईट्सची दुकानं आहेत। असे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला इथे होलसेल रेटमध्ये आणि रिटेल रेटमध्येही आपल्याला अवेलेबल आहेत। तर समोर आपलं कॉफी मार्केट आहे, आता आपण तिथे चाललो आहे। आलेली प्रचंड गर्दीनं वाट काढत आपण आता कॉफी मार्केटला पोहोचलो आहे। बघू आता किती ट्रॅफिक आहे, ते सॅटर्डे आहे त्यामुळे। आता आपण आतमध्ये एंट्री करूया। अशा प्रकारे वाट काढत दुसायला लागतं, नाही तर इथे आपल्याला काय खरं नाही। म्हणजे सर्व कॉस्मेटिक आणि ड्रायफ्रूटची स्टोर्स आहेत। आपण ज्यांच्याकडून ड्रायफ्रूट्स घेतो तिथे पोहोचलेलो आहे, व्यंकटेश। सो इथून आपण आता ड्रायफ्रूट्स घेऊया। ड्रायफ्रूट्ससोबत त्यांच्या दुकानात इथे मुखवासे आहेत, जे विविध प्रकारचे आहेत। त्याच्यावरचे तुम्हाला रेट्सही दिसून येतील, ओपन तसेच पाहिजे। आता आपण बदाम घेतलं आहे 1 किलो, 800 रुपयाला आपल्याला हे बदाम भेटले आहेत। त्यासोबत ड्रायफ्रूटचे सर्व विविध प्रकार, वेगवेगळे रेट्स आहेत। 450 पासून मनुके वगैरे स्टार्ट आहेत, तर बदामचा रेट 750 पासूनचा आहे। आता मी जो मनुका ट्राय करतो तो आहे एक
450चं बघू शकता. व्हरायटीज भरपूर आहेत इथे. तुम्हाला जो वस्तू पाहिजे ती तुम्हाला होलसेल रेटमध्येच भेटेल इथे सर्व. उपवास असे रेडी पॅकेट्स पण आहेत किंवा आपल्याला जसं पाहिजे तसे पॅकेट्स रेडीही करून घेऊ शकतो आपण. सो वेगवेगळे व्हरायटी आहेत. नक्की इथे व्हिजिट करा एकदा. खूप स्वस्त रेटमध्ये आहेत. अशा प्रकारे आपली ड्रायफ्रूटची शॉपिंग झालेली आहे. बदाम घेतलेत आपण, ते तुम्हाला दाखवतो. बदाम घेतलेत, त्यानंतर मनुके, खारीक आणि दुकानाचं नाव इथे आहे ड्रायफ्रूट्स. जर तुम्हाला कधी ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि दादाने आपल्याला हे बडीशेप पण केलेले आहे. सो कॉन्टॅक्ट करून पण घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इथे येऊन व्हिजिट करू शकता. तिथे अजूनही आंबे आहेत विक्रीला. मला एक व्हेजिटेबल चॉपर पाहिजे होतं, त्यासाठी मी आत्ता ह्या स्टॉलला व्हिजिट केलं आहे. इथे विविध प्रकारचे गृहोपयोगी वस्तू आहेत, स्वस्त रेट्समध्ये आहेत इथे पण. सो व्हेजिटेबल कटर मला हा 450 बोलला आहे, पण मी 350ला मागितला आणि तो द्यायला तयार झाला आहे. सो अशा प्रकारचे रेट्स आहेत. खूप कमी रेट्समध्ये आपल्याला ह्या वस्तू ऑनलाईनपेक्षा खूप कमी दराने आपल्याला इथे मिळते. 350ला आता हे आपण प्रोडक्ट घेतो आहे. छान अशी डील भेटली. एक कॉस्मेटिक्स वस्तू घेतली आपण, जी बर्फसाठी येते. ती कॉस्मेटिक वस्तू भरपूर आहेत. आपल्याला जर गिफ्ट पॅकिंगसाठी असे बास्केट हवे असतील तर त्याचे स्टॉल्स इथे आहेत. साधारणतः 450 पासून वरच्या रेटवर आहेत. तुम्हाला जसे पाहिजे तसे इथे वेगवेगळे बास्केट्स आहेत. मार्केटच्या बाहेर अशा प्रकारचे बॅग्सचे शॉप्स आहेत आणि हा मार्केटचा एरिया पूर्ण बघू शकता. बॅग्स पण होलसेल रेटमध्ये असतात इथे, त्यामुळे थोडेसेवर बार्गेनिंग करायला लागेल. ही कॉफी मार्केटची इमारत कॉस्मेटिकपासून ड्रायफ्रूट्सपासून फ्रूट्स, त्यानंतर इतरही काही वस्तू आपल्याला इथे मिळतात. त्यानंतर समोर मंगलदास मार्केट आणि बाकीचं मार्केट आहे इथे. आणि या साईडला CSMDला जाणारा रस्ता. आता सॅटर्डे आहे, सो प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे आतमध्ये जास्त शूट करता नाही आलं. आणि काही ठिकाणी आपल्याला रिस्ट्रिक्शन आहेत, जे शॉपवाले आपल्याला शूट करा देत नव्हते. सो त्यामुळे आतमधले जास्त काही शूट करता नाही आलं. जर तुम्हाला कधी टाईम भेटला तर तुम्ही नक्की या, मार्केटला व्हिजिट करा आणि तुम्ही शॉपिंग करू शकता. सो आता येताना आपण टॅक्सीने आलेलो, आता आपण बसने जाणार आहोत चर्चगेट स्टेशनला. इथून आपल्याला चर्चगेट स्टेशनला जायला बस आहेत. सो आता आपण बसने जाऊया. आणि हा पुन्हा एकदा मार्केट. इथे समोर गेलं तर मस्जिद मंदिर स्टेशन पण आहे. पावसाचे दिवस अगदी जवळ आहे, त्यामुळे स्वतःसाठी एक छत्री घेतोय. 3 फोल्डवाली ही छत्री मला 250 रुपयाला भेटल्यात. 250 रुपयापासून स्टार्टिंग आहे ते 500 रुपयापर्यंत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बार्गेनिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जिथे बार्गेनिंग कराल तिथे तुम्हाला ती वस्तू स्वस्तात नक्की मिळेल. तर आता छत्री घेऊया आणि निघायूया, लवकर निघूया इथून. आता चर्चगेट स्टेशनला जाण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे बस आहे. तर बसचे तिकीट 6 रुपये. आणि बघू शकता बसची लाईन ही 113 नंबरची बस आपल्याला चर्चगेट स्टेशनला नेऊन पोहोचवते. एक 2-2 मिनिटांनी ह्या बस आहेत. फक्त लाईनमध्ये उभा राहा, तिकीट काढा आणि स्टेशनला पोहोचूया. स्पोर्ट्स इक्विपमेंट, जर तुम्हाला बॅट बॉल वगैरे किंवा टी-शर्ट जर्सीज, त्यानंतर शूज वगैरे असं कोणत्याही वस्तू पाहिजे असतील तर तुम्हाला मेट्रो सिनेमाच्या बाजूचे लेन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे सर्व दुकानं दिसून येतील. तर तुम्ही इथे येऊन ज्या तुम्हाला स्पोर्ट्सची आवड आहे त्या स्पोर्ट्सचे तुम्हाला इथे वस्तू नक्की भेटेल. तर हे एक दुकान आहे जे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे सर्व वस्तू भेटतात. हे आहे चर्चगेट स्टेशन आणि त्या समोरच्या बस स्टॉपला आपल्याला इथे बसने ड्रॉप केलं. सो आता आपल्याला जायचं आहे त्या साईडला, परंतु बघितलं तर अशा प्रकारे आता इथे रस्ता क्रॉस करायला अजिबात जागा नाही आहे. त्यामुळे मला
नाईला असतो या सिग्नलपर्यंत चालत जायला लागणार आहे आणि तिथून मला रस्ता क्रॉस करायला लागणार. समोर हिरोज थिएटर आणि ही वेस्टर्न लाईनची मेन ऑफिस. छान वाटतं आता इथे. चला फटाफट आता सिग्नल आहे तेव्हा रस्ता क्रॉस करून घेतो. आधी शॉर्टकट भेटला सो आपण तो शॉर्टकट मारला. आता चर्चगेट स्टेशन जरा नाश्ता करूया मग ट्रेन पकडूया. नाश्त्यासाठी वडापाव घेतं 20 रुपये. विरार फास्ट. सो बोरवली फास्ट पकडूया आता. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. तुम्हाला जर कधी ड्रायफ्रूट्स पाहिजे असेल तर त्या स्टोअरला किंवा आजूबाजूला अनेक स्टोअर्स आहेत असे तर कोणत्याही स्टोअरला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. तिथून ड्रायफ्रूट्स विकत घेऊ शकता. बऱ्यापैकी होलसेल रेटमध्ये आपल्याला इथे भेटतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बार्गेनिंग करणं महत्त्वाचं आहे. सो बार्गेनिंग करा आणि कोणतीही वस्तू इथे येऊन विकत घ्या. चला आता व्हिडिओ एंड करतो. टाटा, टेक केअर, बाय बाय.